इतिहास म्हणजे केवळ घटनांची मालिका नाही, तो आहे शौर्याचा दस्तऐवज। आणि या शौर्य गाथेतले एक तेजस्वी अजरामर नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। एक पराक्रमी योद्धा, एक कुशल शासक आणि एक निष्ठावान पुत्र, ज्यांनी धर्म, स्वराज आणि अस्मितेसाठी अपार यातना सहन करत बलिदान दिलं। संभाजी महाराजांच्या कामगिरीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेब बादशाहशी दिलेला 8-9 वर्षाचा लष्करी संघर्ष। शिवरायांनाही मोगलांशी संघर्ष करावा लागला होता, पण त्यांनी जो लढा दिला तो शाहिस्तेखान, जसवंत सिंग, जयसिंग, बहादूर, दिलेर खान इत्यादी औरंगजेबाने दक्षिणेत पाठवलेल्या त्याच्या सरदारांशी। बादशाह औरंगजेबाची स्वारी शिवरायांवर झाली नाही, याउलट संभाजी महाराज रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाल्यावर थोड्याच कालावधीत त्यांना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या स्वारीशी सामना करण्याचा प्रसंग आला। शिवरायांच्या मृत्यूच्या वेळी मराठ्यांचा मोगलांशी संघर्ष चालू होताच, पण हा संघर्ष प्रत्यक्ष बादशाह दक्षिणेत उतरल्याने अधिक तीव्र बनला। मोगल मराठा संघर्षाचे रंग बादशाहच्या अस्तित्वाने अधिक गहिरे बनले। दक्षिणेत मराठी राज्यावर बादशाही सरदार चालून येणे व प्रत्यक्ष बादशाह चालून येणे यात फार मोठा फरक होता। बादशाहने पाठवलेला सरदार सफल हो अगर असफल ठरो, त्याला केव्हा तरी परत फिरण्याचा हुकूम मिळत असे, पण प्रत्यक्ष बादशाह दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बुडवण्याच्या इराद्याने उतरल्यानंतर त्याला परत फिरण्याचे फरमान कोणी धाडायचे? बादशाह सफल झाल्याशिवाय म्हणजे मराठी राज्य बुडवल्याशिवाय तो परत जाऊ शकत नव्हता। दक्षिणेच्या मोहिमेतील अपयशी बादशाह, मराठ्यांकडून हतबल झालेला बादशाह, म्हणून तो दिल्लीला परतू शकत नव्हता। तसे परतणे म्हणजे त्याच्या साम्राज्य सत्तेच्या प्रतिष्ठेवर त्याने आपणहून निखारा ठेवल्यासारखे होणार होते। पण जेव्हा सन 1681 साली बादशाह आपल्या पुत्राच्या पाठलागावर दक्षिणेत आला, त्यावेळी त्याची मनोभूमिका मोठी उत्साहाची होती। प्रचंड आत्मविश्वास बाळगून तो आला होता। आपल्या प्रचंड लष्करी बळापुढे मराठी सत्ता हा म्हणता चिरडून जाईल अशी त्याची घमंड होती। आणि त्याचा हा आत्मविश्वास किंवा घमंड अनाठायी होती असे नाही। आपल्या प्रचंड फौज फाट्यासह जेव्हा तो दक्षिणेत उतरला, तेव्हा मराठे सोडून दक्षिणेतील सर्व सत्ता भयचकित होऊन अगदी धास्तावून गेल्या होत्या। रियासतकार सरदेसाईंनी म्हटले आहे, या समयी बादशाहची तयारी एवढी दांडगी होती की जणू काय हा आता समग्र पृथ्वी पादांकरात करणार अशी सर्वत्र समजूत झाली। अशा वेळी गर्भगळीत झाला नाही तो मराठ्यांचा राजा। गनिमाचा काय गुमान लागला, बुडविला जातो या आत्मविश्वासाने तो औरंगजेबाशी 2 हात करण्याची सिद्धता करू लागला। संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे दुसरे वैशिष्ट्य असे की त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशी संघर्ष करावा लागला असे नाही, तर सिद्धी आणि पोर्तुगीज या 2 प्रबळ आरमारी सत्तांशी त्यांना झुंज द्यावी लागली। 1682 ते 1684 या कालावधीत संभाजी महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या 2 शत्रूंशी संघर्ष करत आहे। अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही इतिहासकारांनी या 3 सत्तांशी लढा सुरू केल्याबद्दल संभाजी महाराजांवरच ठपका ठेवला आहे, पण त्यात काही तथ्य नाही, कारण या तिन्ही सत्तांनीच आपणहून संभाजी महाराजांशी शत्रुत्व सुरू केले होते। तेव्हा अशा शत्रूंवर स्वाऱ्या करून त्यांना शिक्षा करणे हे राजा म्हणून संभाजीराजांचे आद्य कर्तव्य होते। इतिहास असे सांगतो की उपरोक्त कालखंडात या तिन्ही सत्तांशी संभाजी महाराजांनी सफलपणे लढा दिला। भले सिद्धींची दंडा राजपुरी अथवा पोर्तुगीजांचा गोवा घेण्याइतपत त्यांना दुर्दैवाने फुरसत मिळाली नसेल, पण या दोन्ही शत्रूंवर त्यांनी आपल्या पराक्रमाने जबरदस्त दहशत बसवली होती। हे अमान्य करता येईल काय? पोर्तुगीज व्हाईसरॉयने तर आपल्या गोव्याची राजधानीच उठवून मुरगाव बंदरात नेण्याचा निर्णय संभाजी महाराजांच्या दहशतीपोटी घेतला होता। दहशतीपोटीच ते मराठ्यांच्या राजाला सार्वभौम पाचच्यासारखा मान मरातब देऊ लागले। 17व्या शतकातील हिंदुस्थानच्या इतिहासात कोणाही हिंदी सत्तेला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे। उपरोक्त तिन्ही सत्तांशी लढत असता त्यातील मोगलांशी जो संघर्ष चालू होता त्या आघाडीवर संभाजी महाराज कमी पडले का? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर असे दिसते की ते या आघाडीवरही कमी पडले तर नाहीच, उलट बादशाही फौजांना व बादशाला त्यांनी शेवटी रडवून सोडले। खुद्द बादशाह तर संभाजी महाराजांच्या प्रखर प्रतिकाराने इतका संतापून गेला की त्याला आपली पगडी रागाच्या भरात जमिनीवर आपटून फेकून द्यावी लागली आणि संभाजीराजांचा नायनाट केल्यावरच ती धारण करीत अशी खणघोर प्रतिज्ञाही त्याला करावी लागली। म्हणूनच खापीखाराने संभाजी महाराजांच्या पराक्रमाकडे पाहून उद्गार काढले आहेत की संभाजीराजा शिवाजीराजापेक्षा
औरंगजेब बादशाला 10 पटीने तापदायक शत्रू ठरला. यामुळे संभाजीराजांचा सहजासहजी पाडा होणे शक्य नाही. हे पाहून बादशाने 1686 साली विजापूरची आदिलशाही जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. आदिलशाही कुतुबशाही जिंकणे त्याच्या दृष्टीने मराठीशाही जिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे होते. आणि खरोखरच एका वर्षात आदिलशाही कुतुबशाही या दोन्ही पुरातन सत्ता एखाद्या मदमस्त हत्तीने धडक द्यावी त्याप्रमाणे प्रहार करून त्याने जमीनदोस्त केल्या. पण त्यापूर्वी सतत 4 वर्षे प्रयत्नांची शिकस्त करूनही शिवछत्रपतींची मराठेशाही त्याला जिंकून घेता आली नव्हती. हा शिवपुत्र संभाजीराजांचा पराक्रम सामान्य म्हणावा की काय? स्वराज्याच्या घरच्या आघाडीवर जीव घेण्या कटकारस्थानांचा सुळसुळाट झाला असतानाही अशा प्रकारचा पराक्रम संभाजी महाराजांनी करून दाखविला हे ध्यानी घेतल्यानंतर त्यांच्या काळातील कामगिरीचे मोल अधिक पटीने वाढल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी त्यांना गादीवर येण्यास विरोध केला, ज्यांचे राजद्रोही गुन्हे त्यांनी क्षम्य केले, एवढेच नव्हे तर ज्यांना त्यांनी पुन्हा सन्मानाने स्वराज्याच्या सेवेत घेतले, त्यांनीच संभाजी महाराजांच्या जीवावर उठावे ही हिंदवी स्वराज्याची मोठी शोकांतिका होती. ज्यांच्या मांडीचे उसे करून राजांनी निर्धास्तपणे राहावे, त्यांनीच त्यांचा गळा कापण्याचा उद्योग करावा ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे. तेव्हा राजाने अशा राजद्रोह्यांना कठोर शिक्षा केल्या तर त्याच्यावर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार माणसे नाहीसे केल्याचा इतिहासकारांनी आरोप करावा हे त्याहून अधिक दुर्दैवी आहे. घरच्या आघाडीवर असे कारस्थानी लोक वेळोवेळी कट करीत असतात. संभाजी महाराज एकाच वेळी सीमेवर 3 शत्रूंशी संघर्ष करीत होते हे पाहिल्यावर त्यांच्या कर्तबगारीबद्दल अचंबा वाटू लागतो. या राजाच्या ठिकाणी असे कोणते गुण होते की ज्यांच्या बळावर त्यांनी अचंबा वाटावा असा पराक्रम करून दाखविला? या प्रश्नांचा अचूक वेध सेतू माधवरावांनी घेतला आहे. ते म्हणतात, अशा वेळी संभाजीराजांचे धैर्य, साहस, राजकारणात लागणारा कठोरपणा इत्यादी गुणांचा डोळे दिपवून टाकणारा आविष्कार घडला. साहस या एकाच गुणांच्या आधारे बाकीचे गुण मनुष्यात वसत असतात. साहस नसल्यास बाकीचे गुण मोतीमोल आहेत. साहस हा गुण संभाजीराजांमध्ये होता म्हणून मराठी राज्य त्या अवघड वेळेतही टिकून राहिले. राजधानीतील वैभवशाली प्रासादात ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी आपले जीवन रंगमहालातील विलासात खर्च केले, आपल्या सरदारांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा दरबारात ऐकण्यात ज्यांना धन्यता वाटली, अशा विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला काय, अगर गोळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशाला काय? आपली सिंहासने नष्ट झाल्यावर आपले हात रुमालाने बांधून मोगल दरबारात बादशाह औरंगजेबाच्या चरणी लीन होण्यात व कृपाळू बादशाच्या दयेची याचना करण्यात फारसे कठीण गेले नाही. पण सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या, मराठी संस्कृतीत व हिंदवी स्वातंत्र्यात वाढलेल्या या मराठी राज्यास मात्र बादशाहसमोर किंचितही मान लवविणे अशक्यप्राय गोष्ट वाटली. कारागृहात हिनावस्थेत जगण्यापेक्षा हुतात्म्याचा दिव्य मृत्यू त्यास प्राण सखा वाटल्यास नवल नव्हते. संभाजीराजांच्या ठिकाणी कोणीही सामान्य राजा असता तर त्याने बादशाहसमोर शरणागत होऊन प्रसंगी धर्मांतर करून सुद्धा आपला जीव वाचविला असता. बहादूरगडाच्या छावणीत बादशाच्या दरबारात पेश केल्यावर वयाच्या 8व्या-9व्या वर्षी संभाजीराजांना आपल्या पित्याबरोबर झालेल्या आग्र्याच्या दरबाराच्या दर्शनाची खात्रीने आठवण झाली असावी. त्याचबरोबर त्यांना आपल्या पित्याचे भर दरबारातील तेजस्वी उद्गार, मी हा अपमान सहन करणार नाही, मृत्यू आला तरी 72, याचीही आठवण झाली असेल. दक्षिणेतून आलेल्या या मराठी राजाच्या बाणेदार वर्तनाने आग्र्याचा सर्व दरबार स्मृतीत झाला होता. या शिवाजीराजांचे आपण पुत्र आहोत ही स्वतःची खरी ओळख संभाजीराजे विसरले नव्हते. आग्र्याच्या दरबारात शिवप्रभूंनी घडवलेले मराठी बाणाचे तेजस्वी दर्शन व बहादूरगडाच्या छावणीच्या दरबारात संभाजीराजांनी घडवलेले मराठी स्वाभिमानाचे विलक्षण दर्शन हा आपल्या मराठी संस्कृतीचा फार अमोल असा ठेवा आहे.